नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये एक भरतीचं अपडेट आहे. तर ग्रुप डी पदांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथं 10वी झालेलं आहे, ज्यांचं ITI झालेलं आहे, ज्यांनी NCT पास आहेत किंवा 10वी ज्यांनी फवारणी किंवा हंगामी फवारणी प्रमाणपत्र आहे, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. आणि इथं जागांची संख्या 4010 असणार आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधून टोटल 35 विभाग म्हणजे 35 जिल्ह्यामध्ये इथं भरती केली जाणार आहे. शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. आणि अप्लाय करायची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. ओके, तर आपण डिटेलमध्ये रिक्रुटमेंट आपण या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट समजून घेणार आहेत आणि अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत. ओके, तर आपण ही डिटेल तुमची रिक्रुटमेंट आहे जी की 16 पेजेसची आहे. आणि सरळ सेवा रिक्त पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. ग्रुप डी पोस्ट तुमच्या या ठिकाणी असणार आहेत. ओके, तर इथे बघू शकतात की जसं की मी सांगितले टोटल तुमचे जे आहेत ते 35 विभाग म्हणजे 35 जिल्हे असणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी अप्लाय करायचे त्यावेळेस तुम्हाला इथं सीट करणं गरजेचं आहे. ते बघू शकतात ग्रुप डी साठी किती सीट असणार आहे. त्यानंतर नियमित क्षेत्र, अनियमित क्षेत्र असेल, त्याच्यानंतर अकुशल कारागीर आणि कुशल कारागीर याच्यासाठी असणार आहे. तर तुम्हाला इथं ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या जिल्ह्यासाठी इथं सीट चेक करणं गरजेचं जसं की महाराष्ट्र ठाणे झालं, रायगड असेल, पालघर असेल, असे सगळे जिल्हे या ठिकाणी आहेत. ज्या जिल्ह्यात तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला इथं सीट चेक करणं गरजेचं आहे. टोटल पदांची संख्या ही 4010 असणार आहे. ओके, तर ऑनलाईन अप्लाय करायला सुरू झालेले 29 ऑगस्टपासून आणि शेवटची तारीख 18 सप्टेंबर 23 असणार आहे. तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे जी की त्या ठिकाणी बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देत आहे. आणि इथं शेवटची तारीख 18 सप्टेंबर असणार आहे. ओके, तर सगळं तिने डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि इथं बघू शकतात की तुम्ही 18 सप्टेंबरच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत ते जवळपास 21 दिवस तुमचे शिल्लक राहिलेले आहेत. ओके, आता शिक्षण बघूयात आपण. शिक्षण 10वी पाहिजे, ITI पाहिजे, संबंधित ट्रेड रेफ्रिजरेशन झालं, AC झालं, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, अशा संबंधित ट्रेडमधून ITI NCT कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके, आता कागदपत्र बघू शकता तुम्ही. कागदपत्र पण दिलेले आहेत, शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. तर शिक्षण तुमचं इथं 10वी पास असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही 2 वर्षाचा ITI कोर्स किंवा कोर्स केलेले संबंधित ट्रेडमधून ते पण या ठिकाणी चालणार आहे. आता कागदपत्र जसे की तुमचे सगळे प्रमाणपत्र जसे 10वी केलंय, ITIचे 4 सेमिस्टर मार्कशीट झाले, त्याच्यानंतर इथे शारीरिक क्षमता सर्टिफिकेट झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, वयाचा प्रूफ म्हणजेच एज या ठिकाणी एज प्रूफ झालं, उत्पन्न प्रमाणपत्र असेल, महाराष्ट्राचं डोमिसाईल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र झालं, त्यानंतर जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालय म्हणजेच इथे बघू शकता की लेबरचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आहे त्याचा या ठिकाणी नोंद क्रमांक लागणार आहे. असे सगळे कागदपत्रे या ठिकाणी जोडायचे आहेत. ओके, आता आवश्यक ती कागदपत्रे तुमच्याकडे जेवढे ते पण इथं तुम्ही अपलोड करू शकतात. हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता नेक्स्ट पेजवरती आपण येऊयात. आता आपण शिक्षण पाहिलेलं आहे. ओके, शेवटची तारीख पाहिलेली आहे. नोकरी आणि काय असणार आहे ते पण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करून द्यायचा आहे. आता एज बघूयात. जसं की तो व्यक्ती भारताचा नागरिकत्व पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आता एज बघा, किमान अमागासाठी 18 वर्ष, त्यानंतर कमाल अमागासाठी 40 वर्ष, मागासवर्गीय 45, प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 45, अंशकालीन कर्मचारी 57, भूकंपग्रस्त 47 असं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन असणार आहे. तर आता तुमचं कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. कधी? तर 18 सप्टेंबर 2023 कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच तुमचं मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, म्हणजे मराठी भाषा या ठिकाणी कंपल्सरी आली पाहिजे. आणि नियमानुसार तुम्हाला मराठी, इंग्रजी हे पण भाषा आली पाहिजे, म्हणजे लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, असं त्या डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर तुमची जी ऑनलाईन जी या ठिकाणी निवड करण्याची जी पद्धत आहे तुमची ते होते, तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इथून होते. आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण अपेक्षित असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा त्या ठिकाणी फायनल इंटरव्ह्यू होतो. ओके, हे सगळं दिलेलं आहे. जसं की तुमचे आता कागदपत्र जे तुम्ही जोडणार आहात तर त्याच्यासाठी सगळे फोटोकॉपीज असतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट्ससोबत या ठिकाणी मॅच केले जातात. ओके, तर तुम्ही या ठिकाणी फेक डॉक्युमेंट असतील काही जोडत असतात तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं. फीच्या बाबतीमध्ये अमागास विद्यार्थ्यांसाठी ₹1000 फी पेमेंट करायचे, उर्वरित मागासवर्गीय, अनाथ, EWS विद्यार्थ्यांसाठी ₹900 पेमेंट करायचे. आणि माजी सैनिक जे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी कोणतीही फी या ठिकाणी नाही आहे. शेवटची तारीख लक्षात ठेवायची आहे 18 सप्टेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे जी बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि अप्लाय करायचं कालपासून सुरू झालेलं आहे आणि आपण एकदम जलद गतीनं हा व्हिडिओ इथं अपलोड करत आहोत. ओके,
हे सगळे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. जसं की आता कागदपत्र बघू शकतात की टोटल 18 प्रकारचे कागदपत्र आहेत. जसं की तुमचं एस-एस सर्टिफिकेट झालं, एज प्रूफ झालं, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट झालं, त्यानंतर ज्यांना मागासवर्गीय समाज त्यांचा प्रूफ झालं. सगळे कागदपत्र इथे तुम्हाला जोडायचे. जे ॲप्लिकेबल आहे ते सगळे कागदपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओके. तर सगळं दिलेलं आहे त्यांनी डिटेलमध्ये. तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे त्या सिटीचं नाव टाकून इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता शिक्षण परत एकदा त्यांनी दिलेलं आहे. त्या ठिकाणी पोस्ट दिलेली आहे आणि शिक्षण पण दिलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की जसं की ग्रुप डी मध्ये आता इथे ठराविक पदांचे त्यांनी नाव दिलेले, कोणत्या पदासाठी काय काय शिक्षण लागणार आहे. जसं की इथं बघू शकता बाह्य रुग्णसेवक, दंत सहायक, किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी असं या ठिकाणी शिक्षण लागणार आहे. सोबतच इथे 10वी लागणार आहे. तसंच नेक्स्ट पोस्ट आहे तुमची रेग्युलर फील्ड वर्कर, स्प्रेइंग वर्कर म्हणजेच जे फवारणीचे जे कर्मचारी आहेत त्यासाठी इथं बघू शकतात 15,000पासून 47,600 इतकं वेतन दिलं जाणार आहे. तुमचं 10वी पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि सोबतच इथे बघू शकतात की तुमचे गप्पी मासे पाळणं किंवा तुमचं फवारणी करणं, हंगामी फवारणी करणं हा एरियामधला तुमच्याकडे एक असणं गरजेचं आहे. तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ग्रुप डीचे जे मी वरती पदं सांगितली त्यासाठी वेतन आहे 13,600 ते 52,400. इतर पदांसाठी आहे 15,000 ते 47,600 इतकं वेतन दिलं जाणार आहे. तर प्रत्येक पदासाठी इथं तुम्हाला वेतन वेगवेगळं दिलं जाणार आहे. तर तुम्हाला एज्युकेशन चेक करायचं जसं इथं बघू शकतात. रेग्युलर फील्ड वर्करसाठी 10वी पाहिजे. इथं वेतन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर फील्ड आर्टिजन ट्रान्सपोर्टसाठी 15,000 पासून 47,600 इतकं वेतन दिलं जाणार म्हणजे तुमचं 10वी पाहिजे. ITI पास असणं गरजेचं आहे. असं त्या एज्युकेशन दिलेलं आहे. तर कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला सीट दिलेलं आहे. तुमचं जसं की SC आहे, ST आहे, हे सगळं इथं डिटेलमध्ये. तर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा. आता अप्लाय कसं करायचं ते पण इथे सांगून देतोय. त्याचपूर्वी आपण रिक्रुटमेंटमध्ये कोणती गोष्ट सांगायची राहिली असेल तर त्या ठिकाणी आपण चेक करून घेऊयात आणि जर काय असेल त्यामध्ये आपण डिटेल सांगून घेऊयात. तर इथे बघू शकता तुम्ही जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. अप्लाय करायचे फॉर्म भरताना कोणती तुम्हाला अडचण येते तर तुम्ही इथे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. मी नक्की त्या ठिकाणी रिप्लाय देईन. ओके. तर इथे बघू शकता की तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे आणि 2 पदं असणार आहे. जसं की आरोग्य विभागातर्फे ग्रुप सी आणि ग्रुप डी पदं भरली जाणार. तर आपण हा व्हिडिओ फक्त आता सध्या ग्रुप डी मध्ये बनवता. तर ग्रुप डी साठी सगळ्यात पहिले इथं बघू शकतात 18 सप्टेंबर 2023 शेवटची तारीख असणार आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले 29 ऑगस्ट 2023 पासून. प्रॉब्लेम येते तुम्हाला तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 9 वाजल्यापर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ज्यांचं इथे रजिस्ट्रेशन नाही त्यांनी रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर आपल्याला नॉर्मल हा फॉर्म भरून आपल्याला या ठिकाणी साइन अप करायचं आहे. ओके. तर इथे बघू शकतात की आपल्याला सगळे आपलं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि जेंडर टाकून इथे आपल्याला अकाउंट साइन अप करायचं आहे. ओके. ते बघू शकता तुमचं संपूर्ण नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर तुमची जन्मतारीख हे पण टाकून द्यायचे. आता याच्या अगोदर तुम्ही ह्या आरोग्यासाठी परीक्षा दिली असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नावात बदल झाला असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. इथे जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट केलं जातं. जेंडर सिलेक्ट करायचे, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर इथून तुमचा 10वीचा मार्कशीट नंबर, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला ते पण द्यायचं आहे. आता परीक्षा चाचणी केंद्र म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला इथे 3 प्रेफरन्स दिले जातात. जे तुम्हाला नियरेस्ट सिटी किंवा नियरेस्ट जो तुम्हाला जवळ पडतं ते तुम्ही टेस्टचं सेंटर इथे देऊ शकतात. ओके. त्यानंतर सेकंडमध्ये सेकंड प्रेफरन्स द्यायचा, थर्डमध्ये थर्ड प्रेफरन्स इथं देऊन तुम्हाला जनरेट OTP या बटनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड जनरेट होतो आणि ID पासवर्ड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केला तुमच्या रजिस्टर ID आणि पासवर्ड टाकून इथं तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सगळं या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे. तर चांगली संधी आहे. लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे फक्त 10वी झालेलं आहे, ज्यांनी 10वीवरून ITI केलेलं, रेफ्रिजरेशन असेल, इलेक्ट्रिशियन असेल किंवा ITI आहे या ठिकाणी फवारणी, हंगामी त्या एरियामधला किंवा गप्पे मासे पाळण्याचा आणि एक्सपिरियन्स आहे ते विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. 18 सप्टेंबर 2023 12 वाजेपर्यंत अप्लाय करू शकतात. महाराष्ट्रामधून 35 जिल्ह्यामध्ये इथं भरती काढलेली आहे. पदांची संख्या 4010 असणार आहे आणि ग्रुप डी जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.